नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच नम्र विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात विजय कापडी लिखित चौकटीतल्या बातमीची गोष्ट. दिवसभरात बापू पाटकानं ऑफिसमधल्या कामाच्या 4 पाट्या टाकल्या आणि लोकल गाडीमधली चेंगराचेंगरी आणि धक्क्याबुक्क्याचा प्रवास उरकून तो नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी आला. त्यानंतर श्रमपरिहारासाठी म्हणून त्यांनी स्वतःला आराम खुर्चीत झोकून दिलं आणि स्वयंपाकघराच्या दिशेनं बघत तो किंचाळला. कोणी आहे का घरात? आपला मूळचा मख्ख चेहरा अधिकच मख्ख करत बापूची बायको आतनं प्रवेश करती झाली. तिने बापू पाठककडे बघून नाकाचा शेंडा उडवत एक वस्तू त्याच्या हातावर ठेवली. जुनी पुराणी, जीर्ण झालेली, तुकडे पडण्याच्या घाईत आलेली आणि पिवळसर डाग पडलेली ती वस्तू बापू पाटकानं न्याहाळली. ते एक जुनं पोस्टकार्ड होतं. बापूच्या बायकोचा चेहरा तसा गंभीर असला ना तरी तिचा स्वभाव गमत्या होता आणि बापू पाटकाबरोबर 15 वर्ष संसार करून तो जास्तच गमत्या झालेला होता. एकदा तिने बापूला एप्रिल फूल करण्यासाठी त्याच्या शर्टाच्या खिशात एक पाकिट ठेवलं. त्यात होती 2 जिवंत झुरळं. आणखीन एकदा पहाटेच्या वेळी दुधाची पिशवी घेऊन परतणाऱ्या बापू पाठकला तिने लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त करून दाराआड लपून हक्क करून घाबरवलं सुद्धा होतं. मात्र आजवर संध्याकाळच्या वेळी दमून भागून परतणाऱ्या आणि चहा मागणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या हातावर तिने जुनं पुराणं पोस्टकार्ड मात्र कधीही ठेवलेलं नव्हतं. बायकोच्या या कृतीच्या निषेधार्थ बापू पाटकानं भुवया वक्र करून नापसंती दर्शवली आणि तो संथ सुरात म्हणाला, हे प्रिये, हा काय प्रकार आहे बरं? हे नाथ, हा प्रकार बेकार काही नसून पोस्टकार्ड आहे म्हटलं. नाटकी सुरात ती म्हणाली, अहो असे डोळे मोठे करून काय बघताय? ते पोस्टकार्ड नीट बघा. 15 वर्षांपूर्वी माझ्या पप्पांनी तुम्हाला लिहिलेलं ते अति महत्वाचं पत्र आहे. हा, 15 वर्षापूर्वीचं पत्र आणि तुझ्या पप्पांनी मला लिहिलेलं? आज ह्या क्षणी पुन्हा ते माझ्याजवळ देऊन एक अनामिक हुरहुर लावणारी ही आत्ताची कातर वेळ का बरं खराब करतेस? अहो एकदा डोळ्या खालून घाला तरी ते 15 वर्षापूर्वीचं पत्र, म्हणजे कळेल सगळं. अगं 15 वर्षापूर्वीचं पत्र मी 15 वर्षापूर्वी वाचलं नव्हतं का? आत्ता ह्या क्षणी मला पुनःप्रत्ययाचा आनंद नकोय. बापू ठाम सुरात म्हणाला. पुनःप्रत्ययाचा आनंद कसला? अहो हे पत्र आहे ना, हे तुम्ही वाचलेलंच नाहीये आणि तुम्ही हे पत्र वाचणार तरी कसं? हे पोस्टमननं आज आणून टाकलंय. 15 वर्षांपूर्वी पप्पांनी लिहिलेलं हे पत्र आज आलंय. काय म्हणतेस काय? म्हणजे तुझ्या पप्पांनी 15 वर्षापूर्वी मला एक पत्र लिहिलं, ते स्वतःजवळ ठेवून दिलं आणि 2 दिवसांपूर्वी पोस्टात टाकलं आणि ते आत्ता पोस्टमननं आणून दिलं, आपल्याला दिलं? कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे. नाही हो, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? पत्र 15 वर्षापूर्वीच पप्पांनी पोस्टात टाकलं होतं, पण ते आपल्याला आज मिळालंय. तुम्हाला वर्तमानपत्रात वाचल्याचं आठवतंय का नाही? काय पप्पांनी पोस्टात पत्र टाकल्याचं वर्तमानपत्रात आलं होतं छापून? काय हो, कधी कधी चौकटीत बातमी असते बघा ना, 20 वर्ष प्रवास करून पत्र मालकाला मिळालं किंवा पोस्ट खात्याची अक्षम्य दिरंगाई वगैरे वगैरे. ऐसी बात आहे क्या? म्हणजे 15 वर्षांपूर्वी पोस्टात टाकलेलं पत्र आज आपल्याकडे पोचलंय. बघू 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 बघू, आमच्या आदरणीय श्वशूर साहेबांनी त्यावेळी त्यात काय लिहिलं होतं ते. आणा इकडे, मीच दाखवते वाचून. तिने बापूच्या हातातनं पत्र खेचलं तेव्हा त्या जीर्ण झालेल्या पत्राचा अंगठ्या एवढा तुकडा बापूच्या हातात राहिला. उरलेलं पत्र आनंदीकडे. ऐका हं. टीव्हीवर बातम्या सांगणाऱ्या चारुशीला पटवर्धनप्रमाणे मानेला झटके देत ती पत्रातला मजकूर वाचायला लागली. प्रिय जावई बापूराव यास अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की सौ आनंदी खुशाल असून आपली वाट बघतीये. खरं म्हणजे सौ आनंदीसह आम्ही सारेजण तुमची वाट बघतोय. लवकरच येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्ही हे पत्र हेच अगत्याचं निमंत्रण समजून यावं अशी आम्हा सर्वांची तुम्हाला आग्रहाची आणि प्रेमाची विनंती आहे. तरी
पहिल्या दिवाळ सणाला अवश्य येऊन भेटीचा लाभ द्यावा आणि आमचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. आमच्या घराण्याच्या चालीरीतीनुसार दिवाळ सणाची एक आकर्षक भेट तुमची वाट बघतीच आहे, तरी अवश्य येणे करावे. आता अधिक प्रत्यक्ष भेटीत आपला पप्पा. तिने पत्रवाचन पूर्ण केलं. काय ग, तुझ्या पप्पांना मला दिवाळ सणाचं आमंत्रण द्यायला काय कार्डच मिळालं का? आंतरदेशीय पत्र किंवा पाकिटाचा शोध काय त्या काळी लागला नव्हता काय? बापूला आता सात्विक संताप आला होता. अहो, ताक वाचायचं राहिलाच की. शांतपणे तिने आठवण केली. ताक? ताक म्हणजे काय? अहो, ताक नाही हो, ताक, ताजा कलम. ऐका, सध्या आमच्या इथल्या पोस्टात आंतरदेशीय पत्र आणि पाकिटांचा तुटवडा असल्या कारणानं केवळ नाईलाज म्हणून पोस्ट कार्डाचा उपयोग करतोय. कृपया राग मानू नये, आपला पप्पा. बर. पण काय ग, हे 15 वर्षापूर्वीचं दिवाळ सणाचं आमंत्रण जर मला आज मिळतंय तर मी त्यावेळी तुमच्याकडे आलो होतो का? आणि ती पहिल्या दिवाळ सणाची भेट तरी मला मिळाली होती का? तर तुम्ही आला होतात. आणि एवढंच नाही तर दिवाळ सणाची भेट सुद्धा उपटली होती तुम्ही. खरं म्हणतेस? त्याच्या मला नाही खरं वाटत बरं का. अगं, आमंत्रण मिळाल्याशिवाय मी कसा जाणार तिथे? माझ्या आठवणीप्रमाणे हा पहिला दिवाळ सण मला चुकलाय. आता तो वसूल करायला हवाय मला. अहो, ते आपल्या लग्नाचं पहिलं वर्ष होतं आणि 2-3 महिन्यांसाठी मी माहेरी गेले होते. त्यामुळे तुम्ही आमंत्रणाची वाट सुद्धा न बघता धावत आला होता. मला पक्क आठवतंय. तर त्यावेळी तुम्ही आमंत्रण मिळाल्याचं सुद्धा सांगितलं होतं. असं कमाल आहे नाही का तुझ्या डोक्याची? बाबा आदमच्या काळातल्या जुन्या पुराण्या गोष्टी तुला कधी काल घडल्याप्रमाणे स्वच्छ आठवत आहेत नाही का? पाठक पती पत्नीचं हे प्रेमळ संभाषण चालू असताना त्यांचा 10 वर्षाचा मुलगा बिट्टू धावत घरात शिरला. बापाचा चादर गिरवून त्यांनी हातातली बॅट धाड दिशेने कोपऱ्यात भिरकावून दिली आणि किंचाळला, आई भूक खायला दे. त्यानंतर 2 दिवसानंतरची गोष्ट. वेळ सकाळची. आराम खुर्चीत ऐसपैस पसरलेल्या बापू पाटकाचे डोळे सकाळी येणाऱ्या वर्तमानपत्राकडे लागले होते. एवढ्यात पेपरवाल्या पोरानं पेपर टाकला. बापूनं तो चपळाईनं वरच्यावर अलगद धरला. मग तो घाईघाईत पानं उलटायला लागला. 3 नंबरच्या पानावरच्या एका चौकटीतल्या बातमीकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो एकदम ओरडला, ये होय ना बात या हो. काय 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 किंचाळायला काय झालं? आज अचानक एखादी सार्वजनिक सुट्टी वगैरे जाहीर झाली का काय? स्वयंपाकघरातून बाहेर येऊन बापूच्या बायकोनी त्याला विचारलं, अगं ही बातमी वाच. आमच्या संबंध पाठक घराण्यात कोणाच्याच बाबतीत घडली नाही अशी गोष्ट घडली आहे. हा, माझे आप्त मित्र मैत्रिणी, ऑफिसातले सहकारी, या आपल्या चाळीतले चाळकरी यांच्यापैकी कोणाच्याच बाबतीत घडली नसेल अशी एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली. याहो. बापूचे पाय जमिनीवर राहिलेले नव्हते. अहो, पण नेमकं असं काय घडलंय ते सांगाल का नाही? अगं, पण कशाला सगळं सांगायचं तुला? हे बातमी वाच, बातमी म्हणजे सगळं आपोआप समजेल तुला. मुख्य म्हणजे तुझा नवरा किती ग्रेट आहे हे तुला लक्षात येईल. बातमी? कसली बातमी? थांब मीच वाचून दाखवतो. ऐक शीर्षक, ऐक शीर्षक. पोस्ट कार्डाचा प्रदीर्घ प्रवास. आता बातमी ऐक. इथले एक सुबुद्ध नागरिक शिव बापूराव पाठक यांना त्यांच्या श्वशुरांनी 15 वर्षापूर्वी लिहिलेलं एक पोस्टकार्ड पोस्टातून त्यांना काल मिळालं. या पोस्टकार्डावर तारीख आहे 22 ऑगस्ट 1969. म्हणजे तब्बल 15 वर्षानंतर पोस्ट खात्यानं या कार्डाचा बटवडा केला. काय 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 पोस्ट खात्यानं काय केलं म्हणालात? बटाटेवाडा? बापू पाटकाला मध्येच अडवून त्याच्या बायकोने विचारलं, बटाटेवाडा नाही ग, बटवाडा. बटवडा म्हणजे साध्या शब्दात सांगायचं ना तर डिलिव्हरी. हा, बातमीचा पुढचा भाग आहे. आणि उगाच मध्ये मध्ये नसत्या शंका काढू नका. कुठं होतो मी? हा, म्हणजेच तब्बल 15 वर्षांनंतर पोस्ट खात्यानं या कार्डाचा बटवडा केला. या पोस्ट कार्डात श्रीयुत बापूराव पाठक यांना त्यांच्या श्वशुरांनी लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळ सणाचं आमंत्रण दिलेलं होतं. पण पोस्ट खात्याच्या अक्षम्य दिरंगाईमुळे बापूराव पाटकांना ते आमंत्रण काही मिळालं नाही. परिणामी ते दिवाळ सणाला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना दिवाळ सणाची ती भेटही मिळू शकली नाही. पोस्ट खात्याकडून या बाबतीत काही खुलासा होईल अशी अपेक्षा करावी का? आणि बातमी संपलीवर काही ते चौकट वाचून झाल्यावर बापू पाठक मोठ्या अभिमानानं बायकोला म्हणाला, बघितलंस का, बघितलंस? एवढ्याच्या बातमीत माझं नाव किती वेळा छापून आलंय ते. माझं नाव या वर्तमानपत्राच्या लक्षावधी वाचकांच्या डोळ्याखालनं गेलं असेल. पण
पण यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तिने खसकन त्याच्या हातातलं वर्तमानपत्र हिसकावून घेतलं, पान नंबर 3 वरच्या चौकटीत टाकलेली बातमी वाचून खात्री करून घेतली आणि ती म्हणाली, काय हो, पण ही बातमी वर्तमानपत्रवाल्यांना कळली कशी? अगं मी सदेह गेलो होतो ना त्यांच्याकडे बातमी घेऊन. तुम्ही गेला होतात बातमी द्यायला? तुला काय वाटलं ते 15 वर्षापूर्वीचं पत्र वाचून मी मुकाट्यानं बसून राहील? हा, पोस्ट खात्यानं माझ्यावर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला वर्तमानपत्रवाल्याकडे धाव घ्यावीच लागली. परवाच्या दिवशी ऑफिसात जाताना मी आपल्या त्या वर्तमानपत्राच्या कचेरीत गेलो आणि सरळ संपादकाच्या कानावरती बातमी घालून टाकली आणि त्यांनी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पुरावा घेऊन गेलो होतो ना मी. सरळ आज जाऊन त्यांच्या टेबलावरती पोस्टकार्डच टाकलं. म्हणलं हा सूर्य हा जयद्रथ. संपादकांनी स्वतः चौकटीतली बातमी लिहिली आणि फोरमनला बोलवून ताबडतोब कंपोजला पाठवली. आहेस कुठं तू? हा, बापूच्या आवाजात गहिरा अभिमान होता. असं का? पण आता काय होईल हो? काळजीच्या सुरात त्यांनी विचारलं. आता पोस्ट खात्याला माझी जाहीर माफी मागितल्या वाचून गत्यंतर उरणार नाही, पण त्याआधी माझा सत्कार होईल ऑफिसमध्ये. सत्कार? अगं बाई, तो कशासाठी? माझं नाव वर्तमानपत्रातल्या बातमीत छापून आल्याबद्दल. अगं आमच्या चीफ मॅनेजरचं सुद्धा नाव छापून आलेलं नाही कधी. मग माझा सत्कार करायला नको त्यांनी? मला हारतुरे द्यायला नको त्यांनी? बापू पाटकाच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं. तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळानं 8 वाजल्याचं जाहीर केलं आणि बापू पाठक टुन्न दिशी उडी मारून उभा राहिला. न्हाणी घराच्या दिशेनं धावत सुटला. आता त्याला ऑफिस वेळेवर गाठण्यासाठी 8:46ची लोकल कुठल्याही परिस्थितीत पकडायलाच हवी होती. त्यानंतरच्या सगळ्या हालचाली अत्यंत वेगानं करून बापू पाटकानं ती लोकल पकडली. आज शिरल्यानंतर चौकस नजरेनं त्याने गाडीतले सहप्रवासी कुठलं वर्तमानपत्र वाचतायत हे बघायला सुरुवात केली. पण त्याच्या दुर्दैवानं त्याची बातमी छापून आलेलं वर्तमानपत्र सोडून इतर पेपर वाचण्यात मंडळी गर्क होती. मग बापू पाटकानं आपल्या ब्रीफकेसमधनं वर्तमानपत्र बाहेर काढलं आणि घडी दुमडून तो ती चौकटीतली बातमी पुन्हा पुन्हा वाचायला लागला. तेवढ्यात त्याच्या शेजारी त्याला अगदी खेटून उभ्या असलेल्या सहप्रवाशानं त्याच्या वर्तमानपत्रात डोकं खुपसलं. आता तो आपल्या संबंधीची चौकटीतली बातमी वाचणार म्हणून बापू पाठक डोळ्यातली बुबुळं कोपऱ्यात नेऊन त्याच्याकडे डाव्या बाजूला बघायला लागला. त्यांनी बुबुळांना एवढा ताण दिला की आणखीन ताण दिला असताना तर उजव्या बाजूचं बुबुळ सळकण डाव्या बाजूच्या डोळ्याच्या बुबुळा शेजारी सरकला असतं. तेवढ्यात तो माणूस जवळजवळ खेकसल्यासारखा म्हणाला, गाडीत आधीच माणसाची मरणाची गर्दी आहे, त्यात तुम्ही खुशाल पेपर कसला वाचताय? पेपर वाचायचा असेल तर घरी जाऊन बसा, लोकलमध्ये कशासाठी येत आहे? त्या सहप्रवाशाच्या दष्टपुष्ट शरीराकडे बघून केवळ एका जळजळीत कटाक्षावर निषेध नोंदवून बापू पाटकानं वर्तमानपत्र बंद करून टाकलं. बापू ऑफिसात पोहोचला तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी त्याला चौकटीतल्या बातमीबद्दल विचारेल. निदान त्या अमुक तमुक बातमीत बापूराव पाठक असं जे नाव छापून आलंय ते तुझे कोणी लागतात का असं काहीतरी विचारेल. अशी बापू पाटकाची अपेक्षा होती, पण त्याला कोणी काही विचारलंच नाही. शेवटी अखेरचा उपाय म्हणून फुकट पेपर वाचण्यासाठी जन्माला आलेल्या कोटीबुद्ध्यांच्या समोर बापूनं आपणहून पेपर नेऊन टाकला. शिकारी कुत्र्यानं सावजावर झडप घालावी त्याप्रमाणे कोटीबुद्ध्यांनी पेपर घेतला आणि रविवारी धावणाऱ्या घोड्यांची माहिती वाचायला सुरुवात केली. बापू पाटकाला ओरडून सांगावंसं वाटलं की अरे गाढवा, आधी ती 3 पानावरची चौकट वाच, दररोज उठून घोड्यांची माहिती काय वाचतो लेका? शेवटी काय बापू पाटकाला धीर धरवला नाही. तरी कोटीबुद्ध्याचं लक्ष त्या चौकटीकडे वेधवलंच. त्यानंतर मात्र ती बातमी सगळ्यांच्या कानावर पडायला वेळ लागला नाही. सर्वांनी बापूच्या टेबलजवळ बसून ती बातमी वाचली, त्याचं कौतुक केलं. चीफ मॅनेजर सुखटणकर यांनी तो त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवून त्याच्याकडून ती बातमी वाचून घेतली. शेवटी नेहमीप्रमाणे ते म्हणाले, साधं पोस्टकार्ड ते काय, आणि ते नेमक्या पत्त्यावर पोचायला सुद्धा 15 वर्ष लागतात या देशामध्ये. देर इज नो फ्युचर फॉर दिस कंट्री, इट इज गोइंग टू डॉग्स. सर्वांनी त्या दिवशी बापू पाटकाकडनं चहा उकळला. बापूनही विशेष खळखळ न करता तो उकळू दिला. या साऱ्या प्रतीक्षा प्रत्यक्षरित्या अनुभवून झाल्यावर बापूचा ऊर भरून आला. त्याला धन्य वाटायला लागलं. अशा बिकट मनस्थितीत त्याला टेबलावरचं वृक्ष रुटीन काम जास्त वेळ करत राहणं शक्य नव्हतं. तासभर आधी घरी जायची परवानगी काढली, तो घरी निघाला. बापू घरी पोहोचला तर त्याच्या घराचं दार उघडं.
आराम खुर्चीत काळ्या वर्णाचा ढोबळी मिरचीच्या आकाराचं जाडजूड नाक असलेला चिडक्या चेहऱ्याचा एक माणूस बसलेला त्याला दिसला. बापू पाठक आत शिरतात तो ताडकन उठून उभा राहिला आणि आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाला, म्हणजे तुम्हीच का ते बापूराव पाठक? 15 वर्षापूर्वीचं पोस्टकार्ड ज्यांना परवाच्या दिवशी भेटलं ते बापूराव पाठक तुम्हीच का? अहो मीच तो. आपलं शुभनाम? बापू पाटकानं खुशीत येऊन विचारलं. वास्तविक बापूला ना त्या इसमाचं नाक अजिबात आवडलेलं नव्हतं. त्यामुळे त्याचं नाव विचारून झाल्यावर त्याला घरातून बाहेर हाकलण्याचा त्याचा विचार होता. मी साळुंके, मी पोस्टातनं आलोय. तुम्ही पोस्टातून आलात? म्हणजे? बापू पाटकाला इथे खरं तर विनोद करून म्हणायचं होतं की पोस्टातून आलात म्हणजे तुम्हाला पोस्टाच्या पेटात कुणीतरी टाकलं आणि तुमच्या पाठीवर माझ्या घरचा पत्ता लिहिलेला असल्यामुळे पोस्टमननं निमूटपणे पेटीतून तुम्हाला उचलून माझ्या दारात फटीतून टाकलं का काय? पण श्रीयुत साळुंके यांचा चेहरा मोहरा सांगत होता की त्यांना विनोदाची ॲलर्जी आहे. पोस्टातून आलोय म्हणजे पोस्ट खात्यातून आलोय. पोस्टाच्या पेटीतून मी आलो असं वाटलं काय तुम्हाला? आईला साळुंके काय मनकावडा आहे काय? बापू पाठक यावर काहीतरी म्हणणार तेवढ्या साळुंके पुढे म्हणाला, मी इन्क्वायरीला आलोय. इन्क्वायरी? कसली इन्क्वायरी? बापू पाठक उडाला. हे इन्क्वायरीचं लफडं काय आलं? एवढ्यात पाठीमागून शुकशुक असा आवाज आल्यामुळे बापू पाटकानं वळून बघितलं. दाराआड बापूची बायको उभी होती आणि त्याला हाताच्या इशाऱ्यानं ती जवळ बोलवत होती. हो चहा टाक. बापू पाठक बसल्या बसल्या ओरडला. मग साळुंकेकडे बघत म्हणाला, बोला. इन्क्वायरी म्हणजे तुमचं ते आजचं पेपरातलं पत्र? हां म्हणजे ती चौकट होय. काय चौकट का केलं बरं का वादाम मला माहीत नाही. ही तुमची भानगड आहे ना? असं सांगून साळुंकेनं आपल्या खिशातनं एक कात्रण काढलं आणि बापू पाटकाच्या नाकाजवळ हलवलं. भानगड कसली? बातमी आहे ती. मला 15 वर्षानंतर आलेल्या एका जुन्या पोस्टकार्डची बातमी आहे. ते वाचून मी आलोय ना तिच्यासाठी. म्हणजे तुम्ही पब्लिक लोक येणारे उत्साही असता. ताबडतोब तुम्ही पेपरवाल्याकडे धावता राव. आधी आमच्याकडे चौकशी तर करायची ना. आमच्याकडे खुलासा मागायचा. आमचा खुलासा तुम्हाला नाही पटला मग आहेत ना पेपरवाले. काय पडतंय का तुम्हाला? अहो पण असल्या बातम्या आल्या की आम्हाला पुढच्या इन्क्वायरीसाठी पाठवण्यात येतो ना राव. रिपोर्ट द्यावा लागतो मग आम्हाला. कमाल आहे. मी आज पेपरात बातमी आली आणि ताबडतोब इन्क्वायरीसाठी तुम्ही माझ्या घरात? इतकी फास्ट ॲक्शन आहे तुमची? मग आपलं कामच फास्ट आहे तसं. हा मग? साळुंके कॉलर ताट करत म्हणाला. पत्र टाकायची ती 15 वर्षानंतर आणि नंतरची चौकशी एकदम फास्ट करायची. माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला? पत्ता दिला पेपरवाल्याने. ऐसी ठीक आहे. बोला ना. बोला तुम्हाला काय माहिती हवी आहे? मला ते पोस्ट कार्ड बघायचे. तुमच्याकडून तू ते आलंय त्यात काय बघायचंय? मी बघायचंय म्हणलं की दाखवायचं काम तुमचं आहे फक्त. नाही पण ते तुम्हाला कशासाठी दाखवायचं ते सांगताय का नाही? हे बघा तुम्ही जेंटलमॅन दिसता म्हणून सविस्तर सांगतो मी. कसं असतं, अशी बातमी आली म्हणजे कंप्लेंट आली की आम्ही मूळचं पत्र बघतो, त्याच्यावरचे आमचे शिक्के बघतो. ते पाहिलं का ते पत्र पोस्टाच्या पेटीत कधी पडलं आणि ते आमच्याकडनं तुमच्याकडं कधी पाठवण्यात आलं ते सगळं आम्हाला बघायला भेटतं. काय होतं माणसं लय विसरभोळी असतात. आठवणीनं पत्र लिहितात पण पोस्टाच्या पेटीत टाकायला विसरतात. मग त्यांना कधीतरी 10-15 वर्षांनी आठवतं का भाऊ ते पोस्टात टाकायचं राहिलं पत्र. मग ती माणसं धावत पळत जातात पत्र पोस्टाच्या पेटीत टाकतात. पत्रावरची तारीख मात्र बदलायला विसरतात. पोस्टात टाकलेलं पत्र 2 दिवसात आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो पण त्या पत्रावरची तारीख बघून तुम्हाला वाटतं का ते 15 वर्षांनंतर आलेलं आहे. मग जरा खळबळ माजावी म्हणून किंवा खरं सांगायचं तर आपलं नाव पेपरात यावं म्हणून माणसं घेतात पेपरवाल्यांकडे जाव. तुम्ही कसे धावला तशी? नाही पण आम्हाला आलेलं पत्र 15 वर्षापूर्वीच होतं. तुमचे ते शिक्के बिक्के आम्ही सगळं बघितलं आहे. मग तुम्ही बघितले ना तसं आम्हाला पण बघायचे ना. आम्हाला पण खात्री करून घ्यायची ना. शुकशुक पुन्हा बापू पाटकाचं लक्ष वेधलं गेलं. एव्हाना चहा तयार झाला असेल म्हणून बापूनं स्वयंपाकघराच्या दाराकडे बघितलं. तिथे उभी असलेली बायको त्याला आत बोलवत होती. बापू पाठक काय उठला नाही. हाताचे इशारे करून त्यांनी तिला गप्प बसायला सांगितलं. इष्ट परिणाम साधण्यासाठी आपले डोळेही वटारून दाखवले. मग तो साळुंकेकडे वळाला आणि म्हणाला, नाही मला ते पत्र ह्या क्षणी नाही दाखवता येणार तुम्हाला. मग ह्या क्षणी नसेल दाखवता येत तर पुढच्या क्षणी दाखवा. नाही हो म्हणजे ते आत्ता माझ्याकडे नाही आहे. तुमच्याकडे नाही? तुमच्याकडे नाही म्हणजे काय तुम्ही काय खोटी बातमी दिली काय? नाही खोटी बातमी नाही आहे. पत्र आत्ता नाही आहे एवढं. ते पेपरवाल्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं आहे. परवा त्यांना दाखवायला गेलो होतो ना तेव्हा. मग घेऊन या मी बसतो तुमची वाट बघा. पण त्यासाठी मला फोर्टमध्ये जायला लागेल.
येण्या जाण्यात 2-2.5 तास जातील. शिवाय त्यांचं ऑफिस सुद्धा बंद झालेलं असेल. असं म्हणतोय. उद्या याच वेळी दाखवलं तर नाही चालणार का? नक्की दाखवणार ना? अगदी नक्की. शब्द दिला म्हणजे शब्द दिला. ठीक आहे, स्पेशल केस आहे म्हणून सवलत देतो, पण त्याच्यात बदल करू नका. आणि शिक्क्यात बदल कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. असं दटावून पोस्टातला साळुंके निघून गेला. बापू पाटकानं हुश्य करून सुस्कारा सोडला. आराम खुर्चीत बसला. हे भलतंच लचांड उद्भवलं. अशा प्रकारची पोस्टाची इन्क्वायरी असू शकते हा? तेवढ्यात बापूची बायको दाण पावलं टाकत बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला आत या असं किती वेळा सांगायचो? तुमचा आगाऊपणा आहे ना तुमच्यावर शेकणार आहे, लक्षात घ्या. का माझा कसला आगाऊपणा? अहो, ते पत्र आपल्याला 15 वर्षानंतर वगैरे आलेलं नाही आहे. तो बिट्टूचा अतिउत्साह आहे. काय म्हणतेस? हो, परवाच्या दिवशी म्हणे बिट्टू माळ्यावर चढला होता. त्याला ते पत्र तिथे सापडलं. मग पोस्ट पेटीत पत्र टाकलं की ते परत आपल्याकडे कसं येतं हे बघण्यासाठी त्यांनी तो उद्योग केला. 15 वर्षापूर्वीचं आपल्याला आलेले ते पत्र त्यांनी 4 दिवसांपूर्वी पोस्टाच्या पेटीत टाकलं आणि ते मिळाल्यावर तुम्हाला असं वाटलं की आपण चौकटीतली बातमी करावी. खरं सांगा, तुम्ही त्याच्यावरचे पोस्टाचे शिक्के पाहिले होते का? नाही बुवा. मी आपली उगं थाप मारली त्या काळुंद्र्या फाद्या नाकाच्या साळुंकेला. मालात का नाही गोत्यात आता काय करायचं ग? आता तुम्ही जेलमध्ये जायचं. कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजानं बापू पाटकानं आवाजाच्या दिशेनं बघितलं. घाबरलाच तो जाम. दारात साळुंके उभे होते. ती माझी छत्री राहिली म्हणून न्यायला आल तुम्ही? हवा तुमचं संभाषण कानावर पडलं. ऐकलं सगळं मी. म्हणजे अशी भानगड करून ठेवली तर सरकारी यंत्रणा म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? त्या क्षणी बापू पाटकाला वाटलं की आता काहीतरी घडावं आणि आपली या लचांडातनं सही सलामत सुटका व्हावी. संकटाच्या वेळी परमेश्वराची प्रार्थना केली की तो धावून येतो म्हणतात. मनातल्या मनात तो परमेश्वराला अडवायला लागला आणि परमेश्वर खरोखर त्याच्या मदतीला धावून आला सुद्धा. अचानक संबंध चाळीला हादरे बसायला लागले. मोठमोठे आवाज व्हायला लागले. आपली चाळ आता कोसळू लागली आहे याची जाणीव होताच बायकोचा हात पकडून बापू पाठक बाहेरच्या दिशेनं धावत सुटला. त्या अवस्थेत त्याचं मन आनंदानं भरून आलं. आता ते 15 वर्षापूर्वीचं पत्र चाळ कोसळली तेव्हा गहाळ झालं अशी थाप तो पोस्ट खात्याला मारू शकला असता आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करणं पोस्ट खात्याला शक्य होणार नव्हतं. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत कितीतरी जुन्या नव्या इमारती चाळी कोसळल्या. इमारती कोसळण्याची कारणं शोधून काढण्यात आली. सिमेंटमधली भेसळ, भ्रष्टाचार, चाळकऱ्यांचा हट्टीपणा, अधिकाऱ्यांची बेपर्वाई इत्यादी नेहमीची हातखंडा यशस्वी कारणं सापडली. अपवाद होता तो फक्त बापू पाटकाच्या चाळीचा. केवळ 15 वर्षापूर्वीच्या एका पोस्टकार्डाचं निमित्त झालं आणि बापू पाटकाची चाळ कोसळली. श्रोते हो, ही विजय कापडींची कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.